नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत ज्ञानयोग व कर्मयोग यानुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याच्या श्रेष्ठतेचे निरूपण, तसेच यज्ञादी कर्माच्या आवश्यकतेचे प्रतिपादन. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन, तत्किं कर्माणि घोरे मानियुज्यसि केशव. अर्थात अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्ती करत आहात? ओवी क्रमांक 2. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे, तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. अर्थात तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 3. लोके अस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया न, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. अर्थात श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्याची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. ओवी क्रमांक 4. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्य पुरुषो श्रुते, न च संन्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. अर्थात मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्माचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. ओवी क्रमांक 5. न हि कश्चित् क्षणपि जातो निष्ठित कर्म कृत, कार्यते रुवंश कर्म सर्वः प्रकृतीजैर्गुणे. अर्थात निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. ओवी क्रमांक 6. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. अर्थात जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजेच दांभिक म्हटला जातो. ओवी क्रमांक 7. यस्तित्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन, कर्मेंद्रिये कर्मयोगं सक्तः स विशिष्यते. अर्थात परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. ओवी क्रमांक 8. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायोरु कर्मणा, शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणा. अर्थात तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. ओवी क्रमांक 9. यज्ञार्था कर्मणोऽन्यत्र
लोकोऽयं कर्मबन्धना यदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. अर्थात यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. ओवी क्रमांक 10. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसीविष्यत्वं मेष वोस्तिष्ठ कामधुक्. अर्थात प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. ओवी क्रमांक 11. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वा परस्परं भावयन्त्यः श्रेयः परं वाप्स्यथ. अर्थात तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकाची उन्नती करत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. ओवी क्रमांक 12. इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुक्तेन स्तेन्येव सा. अर्थात यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. ओवी क्रमांक 13. यज्ञशिष्ठाशिना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुजन्ते ते तत्त्वघं पापा ये पंचत्यात्मकारणात. अर्थात यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःचे शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. ओवी क्रमांक 14. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्याद् न संभवा यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवा. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अर्थात सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्म समुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. ओवी क्रमांक 16. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हय अघायुरेन्द्रिया रामो मोखं पार्थ स जीवति. अर्थात हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियाच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो.